लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित झाला। या जाहीरनाम्यामध्ये महिला, तरुण तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावासह शाळांचा सेफ्टी ऑडिट सारख्या अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आलाय। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, मागील 10 वर्षात शेती संबंधीचे प्रश्न वाढले आहेत। हा कालखंड अमित शहा यांच्या पक्षाकडे होता। या कालावधीत त्यांनी काय केलं ते सांगावं असं म्हटलं आहे। शरद पवार म्हणाले, अमित शहा यांचे शेती संबंधितच ज्ञान मर्यादित, त्यावर जास्त काय बोलायचं। त्यांनी 10 वर्षात काय केलं ते सांगावं। 20 वर्ष आधी काय झालं, 40 वर्ष आधी काय झालं ते विचारू नये असं म्हटलं आहे।